ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलुंड, घाटकोपर, दादर, बदलापूर, दिवा, डोंबिवली, कल्याण, पनवेल, खोपोलीपर्यंत याची ख्याती पोचले। या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत असल्याने दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या, अडचणी, गाऱ्हाणी घेऊन आमदार केळकर यांना भेटण्यासाठी येत असतात। आज झालेल्या या उपक्रमातील शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आमदार केळकर यांच्यासमोर मांडल्या। त्यामध्ये प्रामुख्याने मेट्रो कारशेड, शाळा, कॉलेज ॲडमिशन, झोपडपट्टी पुनर्विकास संबंधित फसवणूक असे अनेक विविध विषय आमदार केळकर यांच्या समोर मांडण्यात आले। त्यातील काही विषय आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथे सोडवले। जनसेवकांचा जनसंवाद उपक्रम नागरिकांच्या हक्काचा आहे। या उपक्रमात आलेल्या नागरिकांचे समाधान हाच माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो। त्यांच्या आलेल्या तक्रारी निवेदनावर आमच्याकडून पाठपुरावा होऊन त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। माझ्याकडे येणाऱ्या तक्रारीमध्ये विकासकांनी फसवणूक केलेल्या तक्रारी अनेक आहेत व अजूनही येत आहेत। ही बाब अत्यंत गंभीर असून वेळीच जर त्या विभागासंबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर नागरिकांची फसवणूक होणार नाही। या फसवणूक झालेल्या नागरिकांच्या कुटुंबाच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असेही केळकर म्हणाले। ऑपरेशन विजयचा 26वा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सध्या कारगिल दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोनमर्ग येथे आपला ताफा थांबवून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला। उद्या कारगिलमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉन 2025 स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी ते कारगिलमध्ये द्रास येथे उपस्थित राहिले होते। श्रीनगरहून द्रासकडे जात असताना त्यांनी वाटेत उतरून त्यांनी येथील परिस्थिती स्थानिकांकडून जाणून घेतली। पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सगळ्यात मोठा फटका हा काश्मीरमध्ये पर्यटकांना बसला होता। अशात शिंदे यांनी स्थानिक नागरिक, घोडेवाले, फळ विक्रेते, इथे फिरायला आलेले पर्यटक यांच्याशी संवाद साधून येथील परिस्थिती जाणून घेतली। यावेळी येथील दुकानदारांनी हळूहळू येथील परिस्थिती सामान्य होत असून पर्यटकांची पावले पुन्हा काश्मीरकडे वळू लागल्याचे सांगितले। तर इथे आलेल्या पर्यटकांनीही येथील वातावरण आता आम्हाला पूर्वीप्रमाणे सुरक्षित वाटत असून देशाचे नंदनवन पाहताना कोणतीही भीती वाटत नसल्याचे मत व्यक्त केले। यावेळी काश्मीरच्या थंडगार वातावरणात स्थानिक कणीस विक्रेत्याकडून कणीस विकत घेत शिंदे यांनी या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटला। पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिकही आतंकवाद्यांशी सामील असल्याचा अप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता। मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या काश्मीर दौऱ्यात स्थानिकांशी संवाद साधत हा दुरावा कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। वागळे भागातील IT सेंटरमध्ये उघडण्यात आलेली दारूची दुकाने, बिअर बार आणि पब बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठाने दिल्यामुळे वागळे भागातील रात्रीच्या धिंगाण्यावर चाप बसणार आहे। MIDCच्या भूखंडावरील अनेक कारखाने बंद पडल्याने या भूखंडावर माहिती व तंत्रज्ञान सेंटर उभारण्यासाठी उद्योगपतींना भूखंड देण्यात आले होते। या भागात मोठ्या प्रमाणावर कॉल सेंटर उभारण्यात आल्याने तसेच IT सेंटर उभारले गेल्याने अनेक उच्च शिक्षित तरुणांना रोजगार मिळाला आहे। या भागातील कॉल सेंटरमध्ये हजारो तरुण नोकरीकरिता येतात। या तरुणांची खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी हॉटेल उभारणे आवश्यक असताना IT सेंटरच्या इमारतीच्या तळमजल्यावर तसेच या भागातील अनेक भूखंडावर बार, पब आणि दारूची दुकाने उघडण्यात आली होती। समाजसेवक गोपाल भानुशाली यांनी MIDCला 18 जून 2024ला तक्रार करून मद्याची दुकाने, पब आणि बिअर बार बंद करण्याची विनंती केली होती। परंतु MIDCने तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली। या याचिकेवर सुनावणी झाली। त्यामध्ये याचिकाकर्त्याने या भागात IT सेंटरकरिता MIDCने भूखंड दिले असून त्याकरिता या भूखंडाचा उपयोग होणे गरजेचे असताना इथे बेकायदेशीरपणे बार, पब आणि मद्याची दुकाने उघडण्यात आली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। त्यानंतर 17 जून 2025ला न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठाने ठाणे पोलीस, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी आणि MIDC यांना या भागातील पब, दारूची दुकाने आणि बिअर बार बंद करण्याचे आदेश दिले। याचिकाकर्त्याने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करावी असे आदेश दिल्याने या भागातील IT सेंटरमधील बार, पब आणि बिअर बारच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक।
योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। एकीकडे वृक्ष संपदा वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जात आहे। यंदाही 2 लाख वृक्ष लागवडीचा विडा महापालिकेने उचललाय, परंतु दुसरीकडे महापालिकाच अनेक ठिकाणी वृक्ष तोडीला परवानगी देत असल्याचे चित्र वारंवार दिसून आले आहे। आताही महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने 177 वृक्षावर कुऱ्हाड टाकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। घोडबंदर भागातील मानपाडा, किसननगर, सेक्टर 3, पाचपकाडी, बाळकुम आदी ठिकाणी इमारतीच्या बांधकामात, शाळांच्या पुनर्बांधणी यासह विकास कामात 445 वृक्ष बाधित होत असून यामध्ये 177 वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे, तर 268 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे। यापूर्वी महापालिकेने घोडबंदर रस्त्याच्या आड येणाऱ्या वृक्षांवर कुऱ्हाड टाकण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे। त्यात पावसाळ्यात देखील दरवर्षी शेकडो वृक्ष उन्मळून पडत आहेत, तर दुसरीकडे कोस्टल रोड, बोरिवली टनेल, नवीन महापालिका मुख्यालय आदींसह इतर ठिकाणीही विविध कामाच्या नावाखाली वृक्ष तोडीचे प्रस्ताव मंजूर केले असून त्या वृक्षांवर आता कुऱ्हाड चालवली जाणार आहे। ठाणे महापालिका हद्दीत अनेक सखल भागात पाणी तुंबण्याच्या घटना घडत असतात। त्यानुसार ठाणे महापालिकेकडून पाणी तुंबणाऱ्या 14 ठिकाणची यादी जाहीर केली। दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल असलेल्या इलेक्ट्रिक बसेसना या ठिकाणाहून घेऊन जाण्यात मज्जाव करण्यात आला आहे। इलेक्ट्रिक बसेसच्या बॅटरी तळाशी असल्याने त्यात बिघाड होऊन त्या बंद पडून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे बस तुंबलेल्या पाण्यातून घेऊन जाऊ नये अशा सूचना चालक आणि वाहकाला परिवहन सेवेने दिल्यात। ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर सार्वजनिक वाहतूक सेवा ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत करण्यात येत आहे। आता ही बस सेवा केवळ ठाणे शहरापुरती मर्यादित नसून बोरिवली, मीरा रोड, भिवंडी, मुलुंड, कल्याण आदी आजूबाजूच्या शहरातही सेवा देत आहे। आरामदायी प्रवासासाठी परिवहनच्या ताफ्यात वातानुकूलित, पर्यावरणपूरक अशा CNG व इलेक्ट्रिक अशा सध्या 123 बस ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाल्यात। यात 12 आणि 9 मीटर लांबीच्या बसेसचा समावेश आहे। बसच्या खालच्या बाजूस म्हणजे तळाशी बॅटरी असतात, त्यात पाणी जाऊन दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही। पावसाळ्यात पाणी तुंबलेल्या ठिकाणाहून बस घेऊन जाण्यास मज्जाव केला आहे, त्या संदर्भातील सूचना चालक आणि वाहन चालकांना देण्यात आल्या आहेत। पाणी तुंबण्याच्या ठिकाणाचा पालिकेने सर्वेक्षण करून यादी तयार केली आहे। यामध्ये वंदना टॉकीज, चिखलवाडी, भास्कर कॉलनी, डेबोनार सोसायटी, आल्मेडा रोड, आनंदनगर, व्यायामशाळा कोपरी, आनंदनगर गल्ली क्रमांक 1 कोपरी, दादर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता, लवको गृहनिर्माण संस्था, सिडको रेल्वे पूल, गुन्हे शाखा पोलीस वसाहत, पेढा मारुती मंदिर, शिवरत्न गल्ली, किसननगर, दत्तवाडी, विटावा, रेल्वे पुलाखाली, बेलापूर रस्ता आदी भागांचं सर्वेक्षण केलं आहे आणि आदी भागामध्ये या इलेक्ट्रिक बस न चालवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे।